व्याजात हेमनगरी ती मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या साहुकारीची रीती. व्याज भक्तीचं ऋण इतकं वाढलं की व्याज म्हणून दिली सुवर्णाची नगरी. म्हणले मुद्दल कुठं गेलं? मुद्दल म्हणून मुक्तीच देऊन टाकली. असं आहे देणं भगवंतांचं. देव उदार देता न म्हणे थोडे फार, इतकं दिलं. तुकोबराय म्हणतात मला काही नको, तरी पण देव ऐकायलाच तयार नाही. नाही, माझ्या इच्छेकरता महाराज काहीतरी मागा तुम्ही. आणि महाराजांनी या अभंगामध्ये तुकोबरायांनी मागणी ठेवली आपली. देवा हे बघ, मला काही नकोय हे खरं आहे, मी किती वेळचा तुला सांगतोय नको, तरी सुद्धा तू माग 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 म्हणून माझ्या मागं लागलायस. म्हणून मागतो तेवढं दे. आणि अभंगाचं प्रथम चरण तुकोबराय सांगतात, हेची व्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. जन्मजन्मांतरीच्या ठिकाणी जीवाचं शिवात्म्याशी मिलन व्हावं हीच अपेक्षा होती संतांची. वास्तविक जीव हा अपूर्ण आहे, त्याला पूर्णत्वाची ओढ लागली आहे. जीव अपूर्ण आहे आणि पूर्ण काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे. आम्हाला वेदांनी सांगितलं ना, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माची अनुभूती तुम्हाला मला यावी ही संतांची अपेक्षा आहे. म्हणून तर त्यांना जो आनंद मिळाला तो आपल्याला मिळावा. कारण आपण नश्वर संसारामध्ये प्रपंचामध्ये आनंद शोधतोय हे माहिती होतं त्यांना. म्हणून तर काय मागावं याचा वस्तुपाठ दिला, त्याचीच मागणी केली. ते ब्रह्मच मागितलं. जन्मोजन्मी तुझा दास, दास्य भक्ती मागून घेतली. समर्थांनी दासबोधात दास्य भक्तीसाठी वेगळा समास लिहिला. जिथे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन आणि बुद्धी सगळंच तिथं अर्पण करायचंय देवाला, याला म्हणायचं दास्य. आणि दास्यत्व ही कुठली पदवी नाहीये. दास ही कुठली पदवी नाही, दास ही भूमिका आहे, दास ही अवस्था आहे. प्रचंड निग्रहाने भगवंताला समर्पण त्याग करणं. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, आपण नेहमी ते वाक्य ऐकतो, महाराज म्हणतात देवाला सर्वस्व आपण दिलं पाहिजे. एक वेळ सर्व नाही दिलं तरी चालेल, पण स्व दिला पाहिजे. आम्ही स्व देत नाही. आणि तेवढंच बरोबर आमच्या स्वतःकडे ठेवतो, बाकी सगळं त्याला द्यायला आम्ही तयार राहतो. पण स्व भगवंताच्या चरणी समर्पण करावा ही दास्य भक्ती. तुकोबराय सांगतात, जन्मोजन्मी तुझा दास हेची व्हावी माझी आस. चकार वापरला, भाषेमधला चकार निश्चय दाखवतो. हेची व्हावी माझी आस. तुकोबरायांनी मागणं मागितलं ना हो, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हेची दान देगा देवा. गुणगायीन आवडी गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. हेची माझी सर्व जोडी. हेची माझी सर्व जोडी. हेची दान देगा देवा, तसं हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. भगवंता दास्यत्व दे. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो असं महाराज म्हणाले ते एके ठिकाणी. आम्हाला तुझं दास्यत्व दे. वास्तविक वैयक्तिक आयुष्यामध्ये काहीच कमी नव्हतं. मागायचंच असतं तर प्रपंचातलं सुख संपत्ती ऐश्वर्य धन मागता आलं असतं की नाही? काय कमी होतं संतांकडे? तुकोबरायांच्या चरित्रात जर पाहिलं आपण तर एक काळ असा होता की तुका शेठ म्हणायचे लोक. घरात रांगा असायच्या घेणाऱ्यांच्या. प्रचंड श्रीमंती. कनकाई आई सोन्याचं सलकडं हातात घातल्याशिवाय बाहेर पाठवत नव्हत्या तुकोबांना. पण दुष्काळ आला, 12 वर्ष अखंड पडलेला, आणि त्या दुष्काळाने सगळं नेलं. महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. बरं झालं. संसाराचे चटके ज्याला सहन करायला मिळतात ना, तो परमार्थ टिकतो. इकडं सगळं सुख आहे आणि मग इथे येत नाही. खरं सांगू का, एक वाक्य मी सांगून जाईन. वेदना आम्हाला भगवंताकडे नेते. वेदना भगवंतांच्या जवळ राहायला मदत करते.
जो संसार तापे तापला पोळला तोची परमार्थी भला, असं महाराज म्हणतात. सगळं सुखात आहे, मग भगवंत कसा आठवेल? तुकोबराय बरं झालं म्हणतात, संसाराची ही माझ्या दुर्दशा झाली, देवा बरं झालं. पण असे तुकोबराय पांडुरंगाला किती मानतात. अशा 12 वर्ष पडलेल्या दुष्काळामध्ये अन्न पाण्यावाचून माणसं गुरंढोरं मरतायत, आणि अशा वेळी महाराजांच्या दारामध्ये एखादी जख्ख 80 वर्षाची म्हातारी येऊन उभी राहायची. ठिकठिकाणी फाटलेलं लुगडं आहे, आणि सकाळची वेळ महाराजांची दुसरी पत्नी जिजाई, आवली म्हणायचे आवडीने तिला, आणि आवलामाई म्हणजे साधं काम नव्हतं, त्या सांभाळत सुद्धा होत्या तुकोबरायांना. पण माझ्या संसाराचं पार वाटोळ करून टाकलं त्या काळतोंड्यांनी, म्हणून पांडुरंगाशी वैर होतं. नाम अखंड भगवंताचंच मुखात येत होतं त्या निमित्ताने. आवलामाई स्नानाला गेल्यात मोरीमध्ये, आणि तुकोबरायांच्या घराच्या दारामध्ये ती 80 वर्षाची जख्ख म्हातारी उभी आहे. महाराज तिची ती अवस्था पाहतात, आणि पूर्वीचा काळ मोरीमध्ये स्नानाला गेल्यानंतर निर्या केलेलं जे नेसायचं वस्त्र आहे, जी साडी आहे, ती अशी निर्या करून भिंतीवर टाकायची पद्धत. तुकोबरायांनी ते पटकन लुगडं घेतलं आणि ते आजीला देऊन टाकलं, आणि त्या आजीला सांगितलं, आता 120च्या स्पीडनी जा, कारण मागणं वादळ येणार आहे, तुझ्या मागून भूकंप येणार आहे. का हो दिलं बरं? आवला जिजाई संतापल्या असतील का? जिजाई आईसाहेब संतापल्या असतील का? संतापल्या. का संतापल्या? माझी साडी का दिली म्हणून संतापल्या का? नाही. आता अब्रू कशाने झाकू मी? कारण आता सारखं नसतं. आता कपाट उघडलं की निम्म आपल्या अंगावर पडतं. साड्यांचं कपाट आता उघडलं की आपल्याच अंगावर पडतं की नाही सगळ्या साड्या. तसं नव्हतं हो. एक काठीवर एक अंगावर, प्रचंड दारिद्र्य, अशी अवस्था. मी आता अब्रू कशाने झाकू? आणि या प्रसंगात वर्णन केलंय चरित्रकारांनी की इथे पांडुरंग परमात्म्यांनी आपला पितांबर आवलीला लाज झाकायला दिलाय. तुकोबराय म्हणतात, आवले कशाला चिंता करते? नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. अगं तो दाता आहे ना, तो देणार आहे ना, तू का काळजी करते? आम्हाला असं वाटतं, अनंत हस्ते कमलावर आले, देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ती तू क्या कराने, किती रक्षिसी मग दो कराने. नाथांच्या घरची श्रीमंती मी कशाला सांगायला हवी आपल्याला. गिरिजामाई आणि नाथबाबांच्या घरात वाड्यात सर्व जाती धर्माच्या पंक्ती बसायच्या जेवायला. गोदावरीवरून नाथ रोज स्वतः कावडीने पाणी आणायचे. जिथं परब्रह्म राबलं, 1 नाही 2 नाही 12 वर्ष आपल्याला वाटतं श्रीखंड्या, पण नाही, 36 वर्ष भगवंत राबले. एकदा श्रीखंड्या म्हणून, एकदा गोविंद म्हणून, आणि एकदा केशव म्हणून. 36 वर्ष अखंड भगवंत राबले. ऋणातनं मुक्तच होता येत नव्हतं भक्ताच्या. त्या नाथांच्या घरची श्रीमंती, पण तरी सुद्धा मागितलं काय हो देवाकडे? इतकी लौकिकातली प्रचंड श्रीमंती होती, पण लौकिकापेक्षा पारलौकिक मागणं संतांनी मागितलं. आणि आम्हाला ते कळावं की देवाकडे काय मागायचं असतं. नाथांच्या घरच्या श्रीमंतीचं असं वर्णन केलंय की मध्यरात्री नाथांच्या घरी चोर शिरले बरं का, आणि सगळा ऐवज हस्तगत केला एकनाथ महाराजांच्या घरचा, आणि निघाले पळून. पळून जाताना नाथांच्या पायाला स्पर्श झाला. नाथ बाबा उठून बसले, तसे हे सगळे घाबरले, आणि सगळा ऐवज नाथांच्या समोर ठेवला आणि क्षमा मागितली. पश्चाताप झाला. नाथ बाबा क्षमा करा म्हणाले. आणि ते राजयोगी संत होते, शांतीब्रह्म होते. नाथ महाराज म्हणाले, काळजी करू नका, हे तुम्ही कष्टाने जमा केलंय की नाही ते तुमचं आहे, आता तुम्ही घेऊन जा, याचा मला काही उपयोग नाही, पण इथून पुढे माझ्या भगवंताचं नाम घ्या, तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि हे सगळे निघाले. एक चोर त्यांच्यातला कुठे दिसेना, तो स्वयंपाकघरात काहीतरी शोधत होता, भूक लागली म्हणून. माऊली म्हणतो आपण संतांना. गिरिजामाईंनी ओळखलं भूक लागली आहे, सगळ्यांनाच भूक लागली असेल, म्हणाले पदर खोचला मध्यरात्री 2-2:30 वाजता, आणि म्हणाले आता स्वयंपाक रांधून वाढते, तुम्हाला सगळ्यांना बसा जेवायला. म्हणून चूल पेटवायला घेतली. सरपण बघायला लागले तर सरपण मिळेना, कारण पावसाचे दिवस भिजलं होतं, सगळी लाकडं भिजलेली. सरपण कसंच मिळवायचं आता, चूल पेटवायची कशी? म्हणून वर्णन आहे चरित्रात नाथांच्या. काय श्रीमंतीचं वर्णन कराल? नाथांचा चंदनी पलंग होता, तो मोडला नाथांनी. कडाकड पलंग मोडला, त्याची लाकडं बनवून त्याच्यावर स्वयंपाक रांधला, त्याच्यावर स्वयंपाक शिजवला. आणि जावयाच्या थाटात चोरांना सुद्धा जेव घालणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज होते. गिरिजामाई होत्या. आमच्याकडे एखादी चंदनाची वस्तू असेल तर आम्ही किती लोकांना दाखवत सुटतो, चंदनाचं आहे, चंदनाचं आहे.
नातांकडे पलंग चंदनाचा तो मोडला चुलीत घातला, एवढी प्रचंड श्रीमंती होती. मला सांगायचं एवढंच आहे की लौकिकातली श्रीमंती संतांकडे होती. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, प्रपंची असावे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. प्रपंच फटका तुटका करणं हे संतांना सुद्धा मान्य नव्हतं. उत्तमच प्रपंच झाला पाहिजे, पण आसक्ती कशाची धरावी? जन्मोजन्मी तुझा दास. आणि हे दास्यत्व सहजासहजी मिळत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. अनंत जन्मीचं पुण्य असावं लागेल. सहस्र जन्मा ओळखी जे एक वेळ मुखासी यावया, तेव्हा भगवंत प्रसन्न होतो, कृपा करतो. मी असं म्हणते, आपल्या सगळ्यांचं सुद्धा भाग्य आहे म्हणून आपली पावलं या मंदिराकडे वळली किंवा वळतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुकोबराय म्हणतात, आम्ही भाग्यवान आहोत देवा, मला खरं तर प्रपंचातलं लौकिकातलं काही नको, द्यायचंच असेल तर हेची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. त्या पंढरपूर नावाच्या त्या जंबूद्वीपामाजी वसलेल्या त्या गावामध्ये तो तिथला मोकाशी पाटील त्याला म्हटलंय. अभंग आहेत संतांचे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. तिथे जाणाऱ्या माणसांवरती तो झडप घालतो, असं ते भूत आहे म्हणाले पंढरीचं. बरं, दिसायला सावळं आहे, काळ्या आहे ते परब्रह्म, ज्याचा विकारांवर विजय आहे, असा तो सावळा, 6 विकारांना ज्यांनी आत वळवलंय असा तो पांडुरंग परमात्मा. काय वर्णन केलं? मृत्युलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असे विटेवर, पुंडलिक भक्त राजा शोभे चंद्रभागा तीर. बोलते साधू संत जीवा वाटे हुर हुर, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा. न्यामज तीर्थवारी दाखवा दिनांचा सोयरा, न्यामज तीर्थवारी दाखवा दिनांचा सोयरा. काय बघायचं तिथे पंढरपूरला जाऊन? तिथला तो जो पाटील आहे, मोकाशी म्हटलंय त्याला, तो उभा आहे 28 युगांपासनं. ते सावळ परब्रह्म डोळ्यामध्ये बघावं. अजून काय मागितलं? पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांचा संग मागितला. आणि जो अत्यंत दुर्लभ आहे, जगामध्ये 3 गोष्टी महाकठीण महादुर्लभ आहेत, आचार्यांनी सांगितल्या. दुर्लभम त्रयमेव एतत्, देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. ज्यामध्ये संतांचा संग अतिशय दुर्मिळ आहे, भल्या भल्यांना तो लाभत नाही. तो संत संग भगवंता मला दे, कारण संतांचा संग माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं परिवर्तन घडवून आणू शकतो, नवे मला जीवनमुक्त अवस्थेला पोहोचवू शकतो. काय करतात संत? संत आम्हाला निस्संग करतात,
निर्मोही करतात, निश्चल करतात आणि जीवनमुक्त अवस्थेला नेऊन पोहोचवतात. संतांचा संग मानवी आयुष्यामध्ये किती हितकारक आहे. यासाठी तुकोबराय सुद्धा म्हणाले, ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांचिया. काय आहे लक्षणं संतांची हो, मी पटकन सांगून पुढे जाईन. प्रसिद्ध श्लोक आहे, गर्वन्नोद्वहते न निंदति परान् नो भाषते निष्ठुरम् उक्तं केनचिदः प्रियञ्च सहते क्रोधञ्च नालम्बते श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत् दोषाच्छादयते स्वयं न कुरुते एतत्सतां लक्षणं पंढरीनाथ. संतांची लक्षणं सांगितली. म्हणाले ज्यांचा संग करायचंय ती ओळखायची कशी माणसं, काहीतरी क्रायटेरिया असेल ना. गळ्यात माळ, रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे ओढले म्हणजे संत झाले का? नाही. संन्याशाचे सोंग संपादिता चांग, परिवैराग्याचे अंग आणिता नये असं म्हटलंय. वरवर बाह्यांगाला आम्ही बऱ्याचदा भूलतो, फसतो, पण खरं संतांचं अंतःकरण आम्हाला ओळखता यावं. समर्थ मनोबोधात म्हणतात, नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मत्सरू भक्ती मंदू, नव्हे उन्मत्तू वेसनी संगबाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. कसा ओळखायचा संत साधू? गर्वन्नोद्वहते. पहिली गोष्ट, गर्व नाही. संतांकडे कधीच गर्व नाही. मला असं परवाच एक विधान व्हॉट्सॲपवर सांगायला काय हरकत आहे, वाचायला मिळालं. व्हॉट्सॲप नावाचं विद्यापीठ पण कधी कधी फार चांगलं असतं नाही का. कधी चांगले विचार ऐकायला वाचायला मिळतात. असं वाक्य आलं, म्हणाले काही माणसं लाखात एक असतात, काही माणसं लाखात एक असतात, काहींकडे लाखो असतात पण ती माणसात नसतात. त्यामुळे ऐहिक संपत्तीतच आम्ही इतके रमतो, संतांकडून काय घ्यायचो? किती कळवळ आहे जीवना परिस्थितीविषयीचा, समाजाविषयीचा. कुठल्याही परिस्थितीचा गर्व नाही. गर्वन्नोद्वहते न निंदति परान्. दुसऱ्याची निंदा ज्याच्या चित्ताला सुद्धा शिवत नाही. आमच्या बाबतीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपलंच आत्मपरीक्षण करावं की आम्ही आमची वाणी अनेकांची निंदा करण्यामध्ये किती दूषित करतो. विटाळ होतो वाणीचा दुसऱ्याच्या निंदेनी. त्यामुळे हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते असं म्हटलंय. मग हरिनाम काय करतं? जीभ धुवून काढायचं काम करतं. एकदा नाम घ्या, केलेली निंदा आणि त्या निंदेमुळे झालेलं पाप सगळं धुवून निघतं. हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते. त्यामुळे संत कुणाची कधी निंदा नाही करत. गर्वन्नोद्वहते न निंदति परान् नो भाषते निष्ठुरम. कधीच कठोर भाषा नाही. कसं बोलायचं? बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. माझ्या बोलण्यानी दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोललाच पाहिजे, असं बोलणं असलं पाहिजे. हे संतांकडून शिकावं. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. नो भाषते निष्ठुरम उक्तं केनचिद प्रियंच सहते क्रोधंच नालंबते. कुणीही कितीही वाईट येऊन समोर बोललं, शिव्या जरी दिल्या तरी संत प्रतिक्रिया देत नव्हते, कधीच नाही. क्रोधंच नालंबते. राग हा विकार संतांकडे नव्हता. खरं तर राग ही मानवी स्वभावाची वृत्ती आहे, पण त्या रागातून निर्माण झालेला क्रोध हा विकार आहे. त्यामुळे क्रोधाला स्थान नाही संतांच्या जीवनामध्ये. अजिबात राग नाही. सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं. म्हणून तर पसायदानाची इच्छा. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म. ही अवस्था माऊलींची का होती? जगाने काय दिलं हो ज्ञानोबांना? वास्तविक आम्ही जर असतो किती राग आला असता? नाही. असं रस्त्याने जाणाऱ्या ज्ञानोबांच्या झोळीमध्ये कुणीतरी मुद्दाम पीठ घालावं आणि पीठ घातलेल्या झोळीत कुणीतरी मुद्दाम खडे टाकावेत. ती झोळी हिसकावून घ्यावी, खाली पीठ सांडावं, पिठात रेघोट्या माराव्यात, मातीत पीठ मिसळून जावं, भरता येऊ नये. प्रचंड हाल अपेष्टा यातना सहन केल्या. काय पाप केलं होतं हो असं? संन्याशाची पोरं म्हणून विटंबना झाली, प्रचंड हाल अपेष्टा आणि प्रचंड त्रास झाला. एका हरिपाठासाठी ज्ञानोबांचे 1000 वेळा पाय धरले ना तरी ते कमी ठरतील. एवढे उपकार आपल्यावर करून ठेवले. ज्ञानेश्वरी माऊली म्हटलं तरी आपले डोळे पाणावतात, अंतःकरण गलबलून निघतं. समाजाने इतकं दिलं, इतकी निंदा, इतकी अवहेलना, तरी सुद्धा
क्रोधञ्चनालम्बते श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत् दोषांच्छादयति स्वयं न कुरुते एतत् सतां लक्षणं. प्रतिक्रिया देत नाहीत समाजाला. शांतपणे बसून राहावं, निर्जन ठिकाणी जावं. आज समाजामध्ये वावरणारे, स्वतःला स्वघोषित संत म्हणवणारे भरपूर मंडळी आपल्याला दिसत आहेत. मी गमतीने असं म्हणते, गळ्यामध्ये माळ असते, माळेला मणी 108 असतात, काहींकडे तेवढ्या खोड्या सुद्धा असतात. वर्तन तसं नाही. गळ्यात माळ असली की माळेबरोबर पथ्य आलं. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, पथ्य आहे पहिलं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. गळ्यात माळ आली की आतमध्ये शांतता आली पाहिजे. भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. असा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण व्हावा, हे संतांकडून मिळावं. म्हणून संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणि मग चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान मागितलं आणि अशी मागणी तुकोबाराय आजच्या अभंगात करतात. मग भगवंत अशा भक्तासाठी काय करतो? पंढरपूरला जरी नाही गेलं तरी सुद्धा भगवंत किती कृपा करू शकतो एखाद्या भक्तावरती, की ज्याची एकच आस आहे, जन्मोजन्मी तुझा दास. त्या भक्तासाठी काय करतो उत्तर रंगामध्ये बघूया. पंढरपूरमध्ये सगळ्या संतांची मांदियाळी जमली आहे बरं. आषाढी एकादशीचा दिवस जवळ येऊन ठेपलाय. 15-20 दिवसांपासून अखंड चालणारे वारकरी, दिंड्या पताकांचा भार, सगळे वैष्णव नाचत 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 भगवंताचं भजन करत 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 पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आणि पंढरपुरातला सोहळा काय, त्या पंढरीचं वर्णन करावं. नामदेव महाराज म्हणतात, आधी पंढरपूर आहे आणि मग वैकुंठ नगरी आहे. आणि पंढरपुरामध्ये असं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भगवंत आणि आईसाहेब रुक्मिणी माता एकत्र नाही, एका खोलीत, नाही का. पलीकडून आईसाहेबांनी हळूच पांडुरंग परमात्म्याला, आपल्या पतिदेवांना विचारलं, का हो एवढा सगळा लाखोंचा समुदाय येतोय तुमच्याकडे, या सगळ्या पंढरपूरच्या या आषाढीच्या गर्दीमध्ये, या यात्रेमध्ये सगळे हौशे गौशे नवशे, नाही का, सगळे असतात. मग सगळ्यांना तुम्ही वैकुंठाला पोहोचवणार का? वैकुंठाची गती सगळ्यांना मिळणार का? केवढं ट्रॅफिक जाम होईल तिथे, किती गर्दी होईल, एवढी सगळी मंडळी तिथे वैकुंठात मावणार का, बसणार का, सगळ्यांना वैकुंठ प्राप्त होणार का? असं कोणी विचारलं? रुक्मिणी आईने विचारलं भगवंतांना. भगवंत हसले, म्हणाले, रुक्मिणी तुला कोणी सांगितलं पंढरपूरला आला म्हणजेच वैकुंठाला प्राप्त झाला किंवा तो त्यांनी मला प्राप्त केलं? असं नाही. मीच भगवद्गीतेत सांगितलं, यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय यतत कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर, मी तुझ्या जवळ आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मी त्या भक्ताजवळ पोहोचतो. प्रत्येकालाच पंढरपूरला येता येतं असं नाही. शारीरिक आधिव्याधी आहेत, अडचणी आहेत. पण मग असा कोणी भक्त आहे का हो देवा, की जो पंढरपूरला कधीच येत नाही? आहे ना, म्हणाले. जायचं का आपण तिकडे? जाऊया ना, म्हणाल्या. आणि भगवंत म्हणाले, मी त्या भक्ताचं तुला दर्शन घडवतो रुक्मिणी, चल. फार लांब नाही जावं लागणार. पंढरपूरपासून जवळच असलेल्या एका गावामध्ये भगवंत आईसाहेबांना घेऊन आले आणि कानावर शब्द पडले, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी.
विठ्ठला पायी रोविला गळा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. हा आवाज ऐकला. कुठे आले होते हो? पंढरपूर पासूनच असलेलं गाव. आमच्या जुन्या कीर्तनकारांनी साकी वृत्तामध्ये वर्णन केलं. अरण गावचा भक्त सावता. गावाचं नाव अरण भेंडी, पंढरपुरापासून जवळ असलेलं गाव. आणि त्या गावचा सावता माळी नावाचा भगवंतांचा भक्त सावतोबा. जातीनी माळी आहे. मी म्हटलं ना, भगवंतांनी प्रत्येक कुळात प्रत्येक जातीत जन्म घेतले, पण दुर्दैव आमचा, आम्ही संतांना जातीत वाटलं. संत वाटून घेतले, हे आमचे ते तुमचे. संतांना आम्ही जातीत वाटलं, आम्ही मातीत जाणार एवढं नक्की. काय सावतोबांचा अधिकार होता? अरण गावचा भक्त सावता, अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला हो, माळी धन्य झाला, जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला हो. विश्वी भरला विश्वंभर तो, विश्वी भरला विश्वंभर तो, विश्वी भरला विश्वंभर तो, नाम विठो त्याचे तत्व हे हृदय वसे जाचे, तत्व हे हृदय वसे जाचे. अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला, जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला. या अरणगावचे भक्त सावतोबा पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त आहेत. भगवंत आईसाहेब रुक्मिणी आईंना घेऊन आलेत, बांधावर उभे राहिले त्या मळ्याच्या, आणि समोरचं दृश्य दाखवलं. ते बघतो, डोईला फेटा बांधलाय, धोतर आहे, करवती काठी, अंगरखा घातलाय, शेतामध्ये काम करतोय, मळा राखणी करतोय. प्रत्येक रोपट विठ्ठल समजून जगवतोय, विठ्ठल स्वरूपात बघतोय. प्रत्येक कार्यामध्ये तो मला पाहतो. आणि हा माझा भक्त कधीच पंढरपूरला आला नाही ना, तरी तो मला प्रिय आहे. रुक्मिणी आईंनी पाहावं आणि समोरचं दृश्य दिसलं. माध्यान्नीची वेळ. सावतोबांची पत्नी सावित्रीबाई डोक्यावर भोजन घेऊन पाठीमध्ये करवती काठी, त्या इरकली काठाचं लुगडं, सोलापूर पद्धतीचं, सोलापूर साईडला मिळतात नाही का, तशा सुंदर ती खानदानी लुगडं असं नेसलेल्या त्या सावित्रीबाई. डोक्यावर पदर आहे, शालीनता, कपाळावर रुपया एवढं कुंकू. आता रुपयाचं अवमूल्यन झालं, त्यामुळे कुंकू गेलं. आणि पूर्वीच्या महिला किंवा आपण वारीमध्ये सुद्धा अशा काही महिला पाहतो की अगदी रुपया एवढं कुंकू कपाळाला, असं सुंदर. फार अलंकार नाही हो, गळ्यामध्ये एकच सौभाग्याचा अलंकार. आणि प्रचंड सुंदर असं ते रूप सावित्रीबाईंचं. आल्या, डोक्यावर जेवण होतं, भोजन होतं. ती पाटी भोजनाची खाली ठेवली आणि सावतोबांना सांगितलं, कारभारी ऊन बरीच डोक्यावर आले, ती बैलासनी मोकळं करा, त्यांना चारा पाणी घाला आणि बसा बरं जेवायला. काय आनंद असेल ना या जेवणाचा, कल्पना करा ना. म्हणजे मस्त आंब्याच्या हिरव्यागार सावलीखाली, कडाक्याच्या उन्हामध्ये, त्या सावलीखाली गरम गरम भाकरी, ठेचा, झुणका. आता एकादशी दिवशी तुम्ही म्हणाल असं काही काही बोलता ताई, म्हणजे ऐकताना तर पाणी सुटतं तोंडाला, आम्हाला बोलताना सुद्धा पाणी सुटू नये म्हणजे झालं. काय त्या जेवणाची चव हो. हां, 5 स्टारमध्ये सुद्धा अशी चव मिळणार नाही. त्यात पत्नीच्या हातचं, तिने आग्रह करून वाढलेलं. भोजेषु माता, पत्नी सुद्धा जेवायला वाढते तेव्हा आई वाढते असं वाटलं पाहिजे बरं का, असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. वाटत नाही ते वेगळं. आणि सुंदर छान आग्रहाने सावित्रीबाई भोजन वाढतायत सावतोबांना. 2 जण जेवायला बसले. सावतोबांनी बैलांना मोकळं केलं, पाणी दिलं, चारा दिला, भोजनाला बसले.
पहिला घास मुखात घातला आणि दोघांची चर्चा सुरू झाली, संवाद सुरू झाला. सावित्रीबाई विचारतायत, धनी कारभारी, बऱ्याच दिवसापासून तुम्हाला काही विचारीन म्हणते, आज अगदीच राहावे ना, विचारू का हो? विचार ना म्हणाले. काय मनात असेल ते विचार. तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे. पांडुरंग 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 सतत नामस्मरण करता, पण कधी पंढरीला गेलेलं पाहिलं नाही मी, कधीच पंढरपूरला जात नाही. सावतोबा म्हणाले, हा प्रश्न आहे का तुझा? सांगतो म्हणाले, मी पंढरपूरला का जात नाही. सावतोबा प्रश्नाचं उत्तर देतात. उठले तिथनं, भोजन उरकलं आणि जिथं बैल होते ना त्या बैलांजवळ गेले. आपल्या पत्नीला सांगतायत, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. माझा पांडुरंग फक्त विटेवरच आहे असं वाटतं का ग तुला? नाही, माझा पांडुरंग सगळीकडे आहे. कुठे आहे सांगतो, आपल्या मळ्यात सुद्धा येतो. सांगू कसा आहे, कुठे आहे? बैलांच्या पाठीवर एक थाप मारली आणि सांगितलं, बैल विठ्ठल शेत विठ्ठल. माझे बैल विठ्ठल स्वरूपात आहेत. माझा सगळा मळा साक्षात विठ्ठल आहे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. पोपट राघू मोर मैना चिमणी विठ्ठल गे. चिमणी वाणी नागू माझी ती बी विठ्ठल गे. वृक्ष विठ्ठल वापी विठ्ठल वेली विठ्ठल गे. वेली वाणी सखये माझी तू बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी देवी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी देवी विठ्ठल गे. सगळं विठ्ठल स्वरूप आहे. सर्व चराचर सूर्य चंद्र गे. गमते विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावत्या त्यो बी विठ्ठल गे. सगळं विठ्ठल. अगं तू एखाद्या वृक्षाच्या आधाराने जशी वाढणारी वेल असते तशी प्रपंचामध्ये माझ्यासोबत तू आहेस. तू सुद्धा विठ्ठल स्वरूप आहे. आपली नांगिता 8 वर्षाची ती सुद्धा विठ्ठल स्वरूप आहे. सगळ्या चराचरामध्ये एको देव हा सर्व भूतेषु गूढ हा सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा. हे उपनिषदांचं तत्वज्ञान सावतोबा सोप्या शब्दात आपल्या पत्नीला सांगतायत. सर्वभूती परमात्म तत्व आहे हे पत्नीला कळालं आणि एवढं सांगत असताना तेवढ्यात त्यांच्या कमरेला अशी मिठी मारली मागून. 8 वर्षाची त्यांची नांगिता नागू नावाची मुलगी धावत आली. म्हणाली, बाबा बाबा, आमच्या शेजारच्या मळ्यातल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आता आषाढीला पंढरपूरला चालल्यात. बाबा आपण पण जाऊया ना हो पंढरीला. आता पत्नीला सांगितलेलं तत्वज्ञान या मुलीला कसं कळणार, म्हणून तिच्या भाषेत सावतोबा सांगतात, नागू अगं वेडे, आपण पंढरपूरला जात नाही ग. बाबा का नाही जातो? आपण जात नाही कारण हा जो मळा आपण राखतो की नाही, हा मळा पांडुरंगाचा आहे. काय सुंदर शिकवावो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा. काय संस्कार असावेत. आपण सगळं जमवतो, इतकं जमवतो, पण हे सगळं त्याचं आहे हे आपल्याला कधी कळणार? हा सगळा मळा पांडुरंगाचा आहे हे सावतोबा नागूला सांगतायत. आपण त्याचं कुळ म्हणून काम करतो. सावतोबांना नागू हुशार होती. ती म्हणाली, बाबा कुळ म्हणून काम करतो तर मग आपला मालक झाला तो. हो, आपला मालक आहे तो, तसा तर तो जगाचा मालक आहे. मग येत नाही कधी खंडणी वसूल करायला, वाटा मागायला, हिस्सा मागायला आलं पाहिजे ना त्यांनी. आता
प्रश्न पडला सावतोबांना. सावतोबा म्हणाले, नागू येईल बरं का, पांडुरंग येईल, तू बोलावलंस की तो येईल. सावतोबांच्या मुखातनं साक्षात परमात्मा बोलून गेला, तू बोलाव, भगवंत येईल. त्या 8 वर्षाच्या लेकरांनी मनावर घेतलं बरं का. त्या 8 वर्षाच्या लेकरांनी तेवढंच मनावर घेतलं आणि ठरवलं, पांडुरंग मळ्यात आला पाहिजे, पांडुरंग मळ्यात आला पाहिजे. म्हणून पट 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 परकर पोलक्यातली ती मुलगी परकराच्या ओच्यामध्ये पटापट भाजीच्या पेंड्या बनवून अशा घेतल्या आणि दिंड्या निघाल्या होत्या पंढरीच्या दिशेने. त्या दिंडीच्या एक दिंडी येताना दिसली, त्या दिंडीच्या सामोरी येऊन उभी राहिली आणि त्या दिंडीच्या मालकांना सांगू लागली, अहो पांडुरंग आमच्या मळ्याचा मालक आहे. बाबा म्हणतात की ही भाजी तू त्याला पोहोचव आणि माझा निरोप सांग, पांडुरंग येईल आमच्या मळ्यात. वारकरी दादा पंढरपूरला निघालात ना हो? ते म्हणाले, हो. मग माझं एक काम कराल, आमच्या मळ्यातली ही भाजी पांडुरंगाला द्याल का हो? सावतोबा सांगत होते, आपण जर पंढरपूरला गेलो तर लाखोंच्या संख्येने लोक इथं थांबतात, इथे आपण त्यांना शिधा देतो, हजारोंच्या मुखातनं पांडुरंग स्वतः इथं भोजन करतोय, मग आपण पंढरीला जाऊन कसं चालेल? ती नागू त्या वारकऱ्यांना सांगते, माझी एवढी भाजी पांडुरंगाला पोहोच कराल का? ते वारकरी उलट्या काळजाचे होते बरं का जरा. मी म्हटलं ना, ते म्हणाले, बाप तर जातच नाही कधी पंढरपूरला, आणि इथं आम्हाला तुझी भाजी न्यायला आम्हाला काही हमाल समजलीस, गडी समजलीस, चल बाजूला हो तिकडं. ढकलून दिलं तिला. सगळी भाजी पायाखाली तुडवत निघून गेले हो. सावतोबा म्हणतात, एवढ्याशा लेकरात पांडुरंग दिसला नाही, विटेवर कसा दिसेल? आणि हे भगवंतांनी खरं करून दाखवलं. सगळे निघून गेले, रडायला लागली, सगळी भाजी चुरगळून गेली, पायाखाली खराब झाली. पुन्हा आली, बाबांना सांगते, बाबा भाजी खराब झाली. सावतोबा म्हणतात, काळजी करू नको, पुन्हा घे, पुन्हा उभी राहा आणि पांडुरंगाला भाजी पोहोच होते का बघ. पण या मुलीचा संकल्प असा होता, निश्चय असा होता की वाटेल ते झालं तरी पांडुरंगाला भाजी पोहोचल्याशिवाय मी जेवणारच नाही. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही पोटात घेणार. हा 8 वर्षाच्या लेकराचा संकल्प आहे श्रोते हो. 8 वर्षाच्या लेकराचा संकल्प. नवमीचा दिवस संपला, दशमीचा दिवस संपला, संध्याकाळची वेळ, डोळे खोल गेले, पोट खपाटीला गेलं, पोटात अन्नाचा कण नाही 2 दिवस त्या पोरीच्या. पण पांडुरंगाला भाजी पोच झाली पाहिजे हा संकल्प होता. पुन्हा उभी राहिली. सावतोबा सांगतायत, लेकरा 2 घास खाऊन घे. नाही नाही बाबा, पांडुरंगाला भाजी पोहोचली पाहिजे, पांडुरंगाला निरोप माझा व्यवस्थित पोहोचला पाहिजे. तिची ती अवस्था पाहिली. सावतोबा पांडुरंगाला अर्जव करतात, भगवंता तू माझ्या शब्दात मुखातून बोललास ना, तुची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझी हे हाती, आता तू बघ काय ते. आणि मग मात्र सहृदय दयागण भगवंताला सहन नाही झालं, वीट सोडावी लागली. आणि नुसते नाही, वारकऱ्याच्या वेशामध्ये दिंडी मालक बनून, गळ्यामध्ये मृदंग वीणा घेऊन भगवंत 10 दिशाच्या दिक्पालांना वारकरी बनवलं आणि भगवंत स्वतः दिंडी प्रमुख म्हणून समोरनं दिंडी घेऊन आले. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल, बोला जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल. आवाज येऊ द्या, येऊ द्या आवाज सगळ्यांचा. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल. चंद्रभागे तीरी करताल करी, झाला वार करी झाला वार करी, रंगला भजनी हा श्री हरी, रंगला भजनी हा श्री हरी, रंगला भजनी हा श्री हरी. रंगला भजनी हा श्री हरी. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय. भगवंत स्वतः काही दिशांच्या दिक्पालांना घेऊन अशी देवाची दिंडी समोरी आली बरं का. आणि 8
वर्षाची ही नागू, पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, हळूच बारीक नजरेने पाहतीये. हे कसे असतील आता? नेतील का माझी भाजी? पांडुरंगाला पोहोच करतील का? दुधानी तोंड भाजल्यानंतर माणूस ताक सुद्धा फुंकून पितो की नाही, तशी सामोरी आली आणि हळूच अंदाज घेतीये. वारकरी दादा, पंढरपूरला चाललात ना? साक्षात परब्रह्म जगाचा बाप होता. भगवंत म्हणाले, हो बाळा, पंढरपूरला निघालोय. का ग, तुझं काही काम आहे का? ती म्हणाली, हो. अहो, ही एवढी भाजी आहे आमच्या मळ्यातली. माझे बाबा म्हणतात आमचा मळा आहे ना, त्या मळ्याचा मालक आहे पांडुरंग परमात्मा, पण कधी येतच नाही हो मळ्यात. म्हणून म्हटलं ही भाजी एवढी तुम्ही घ्या आणि पांडुरंगाला तुम्ही निघालाच आहात तर द्याल का, पोच कराल का? भगवंतांनी ती भाजी घेतली. म्हणाली, हो बाळा, पोच करतो. 2 पावलं पुढे चालले आणि परत माघारी आले. म्हणाले,